नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर मुक्तावर चिडत मुक्ताला विचारतो, मुक्ता, दरवेळी तुम्ही सावनीचं ऐकून का घेता? तुम्ही का रिटर्न बोलत नाही? तर मुक्ता ही सागरला म्हणते, कारण चूक आपली होती. तर सागर मुक्ताला विचारतो, एवढासा धक्का लागला म्हणून एवढं बोलायचं? तर मुक्ता म्हणते, ज्या धक्क्याने हळद सांडली ती हळद चांगली नव्हती सागर, कारण त्यामध्ये मम्मीनी पावडर मिक्स केली होती तिला धडा शिकवण्यासाठी. तर हे ऐकताच सागरला धक्का बसतो. मुक्ता म्हणते, मम्मींच्या मनामध्ये सावनीविषयी राग आहे, तो मला कळू शकतो सागर, परंतु ही शिक्षा देण्याची पद्धत नाही आहे सागर. मुळात ही पद्धत मला मान्यच नाही आहे. आणि खरं तर सागर, एखाद्या मुलीच्या आयुष्यात असा महत्त्वाचा क्षण असताना त्यावर आपण असं विरजण घालणं योग्य आहे का? आणि असं घडावं असं आपल्याला तरी वाटतं का? मग ती सावनी असली तरी आपली अशी इच्छा आहे का? तर सागर म्हणतो, आई पण. तर मुक्ता म्हणते, म्हणूनच तर म्हणून ती मला हळद सांडावी लागली आणि म्हणूनच सगळं काही ऐकून घ्यावं लागलं. तर सागर म्हणतो, खरंच हे सगळं काही मम्मीने केलं होतं? तर मुक्ता म्हणते की हो, हे सगळं काही मम्मीने केलं होतं. तर सागर म्हणतो, परंतु तुम्ही न बोलता सगळे आरोप स्वतःवर का घेतलात? अहो, तुम्ही काहीच का बोलत नव्हता? आणि आता काय झालं आहे? सर्वांच्या नजरेत तुम्हीच तर वाईट झाला आणि तुम्ही हे कसं काय सहन करू शकता? प्रत्येक वेळी तुम्ही सगळं काही असं सहन करत राहता आणि सगळे आरोप तुमच्यावर घेत असता. प्रत्येक वेळी तुमची नव्याने ओळख मला होत असते, परंतु मी मात्र तुम्हाला चुकीचा ठरवत असतो. प्रत्येक वेळी तुमच्यातील नवीन पैलू माझ्यासमोर येत असतो, परंतु यावेळी मी हे सहन करणार नाही, कारण तुमची चूक नसताना तुम्हाला बोलणी खावी लागली आहे. त्यामुळे मी आता आईशी बोलणारच आहे. तर मुक्ता ही सागरला थांबवत म्हणते, नाही सागर, आपण काहीच करायचं नाहीये. आता सगळं काही सोडून द्या. आपल्याला हे सगळं काही कळायला आहे, परंतु ते आपल्यापर्यंतच ठेवायला हवं, कारण आपल्याला आदित्यासमोर असं काही वाटायला द्यायचं नाहीये. आदित्यच्या मनामध्ये गैरसमज निर्माण व्हायला नको. तर सागर म्हणतो, परंतु हे सगळं काही आदित्यला कळायला हवं, कारण आदित्यच्या समोरच हे सगळं काही घडलं होतं आणि त्यामुळे आदित्यला नक्कीच वाटेल की हे सगळं काही तुम्ही मुद्दामून केलं आहे. आणि सावनीने जर एवढा मोठा आकांतांडव केला, तुमचा अपमान केला, आणि तरीसुद्धा तुम्ही शांत बसणार आहात का? आता तर सावनीने तुमची माफी मागायलाच हवी. मुक्ता म्हणते, सागर, मी तुम्हाला सांगितलं ना, विषय सोडा. अहो, आपली एनर्जी आपण का वाया घालवायची? आपल्या आदित्यच्या भविष्याचा विचार करा आणि हे सगळं काही नीट पार पडायला हवं. मुक्तामधील समजूतदारपणा पाहून सागर मुक्तासमोर हातच जोडतो आणि मुक्ताला म्हणतो, सगळं काही नीट पार पडलं आहे, परंतु एक गोष्ट चुकली. तर मुक्ता इकडे तिकडे पाहते आणि सागरला विचारते, सागर, काय झालं आहे? काही चूक झाली आहे? तर सागर म्हणतो, एवढ्या उशिरा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एंट्री का घेतली? तर हे ऐकून मुक्ताला हसायला येतं आणि मुक्ता ही सागरला म्हणते, कारण मी त्यावेळी बिझी होते ना म्हणून. तर तेवढ्यातच माधवीताई मुक्ताला आवाज देतात. तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, तुम्ही पण चला ना. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, नाही, माझं जरा ऑनलाईन काम आहे, ऑनलाईन मीटिंग आहे, ती मी पूर्ण करून येतो, तोपर्यंत तुम्ही पुढे निघा आणि सुरू करा कार्यक्रम. तर मुक्ता ही कार्यक्रमासाठी येत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आदित्यच्या मनामध्ये मुक्ताविषयी राग निर्माण झालेला असतो. आदित्य एकटक पाण्याकडे पाहत असतो आणि त्यानंतर तो लगेच पोलिसांना फोन करतो आणि म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे, असं म्हणत तो रडतच नाटक करतो आणि हात दुखण्याचं नाटक करत म्हणतो की माझ्या सावत्र आईने मला मारलं आहे, तिचं काम केलं नाही म्हणून मला तिने चटके दिले आहेत, ती माझ्याजवळ सर्व कामं करून घेत असते आणि मी काम केलं नाही तर मला चटके देते आणि मला आता हे सहन होत नाही आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे. तर ते विचारतात की तू कुठे आहेस? तर तो म्हणू लागतो की मी सागर कोळी यांच्या घरी आहे आणि माझ्या सावत्र आईचं नाव आहे मुक्ता कोळी. आदित्यने पोलिसांना फोन करून आपल्याला त्रास होतोय असं नाटक केलेलं असतं आणि मुक्ता विरुद्ध पोलीस कंप्लेंट केलेली असते. तर दुसरीकडे मुक्ता ही सावनीची हळद चालू असते आणि सावनीला हळद लावण्यासाठी आलेली असते. मुक्ता ही सावनीला हळद लावणार तेवढ्यातच तिथे पोलीस आलेले असतात आणि ते मुक्ताला आवाज देतात. पोलिसांना तिथे आलेलं पाहून सर्वांनाच धक्का बसतो. तर मुक्तालाही धक्का बसतो आणि मुक्ता ही पोलिसांना विचारते, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तर पोलीस म्हणू लागतात, मुक्ता कोळी तुम्हीच आहात का? तर मुक्ता म्हणते की हो, मीच मुक्ता कोळी आहे. तर इन्स्पेक्टर साहेब मुक्ताला म्हणतात, मुक्ता कोळी, तुमच्या विरुद्ध आमच्याजवळ पोलीस कंप्लेंट आहे. तर मुक्ता विचारते की कोणी केली आहे? तर पोलीस म्हणू लागतात की तुमच्या सावत्र मुलाने तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली आहे की तुम्ही त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहात आणि त्याला तुम्ही चटके देत आहात आणि म्हणूनच त्यांनी आमच्याजवळ पोलीस कंप्लेंट केली. आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत. हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता म्हणते, नाही साहेब, असं काही नाही आहे, तुमचा कदाचित गैरसमज होत आहे. तर मुक्ताला ते म्हणू लागतात, नाही, त्यांनी आम्हाला आताच फोन केला होता की तुम्ही चटके देऊन त्याचा हात भाजला आहे आणि तशी त्यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे आणि तुम्ही हे तक्रार केल्यामुळेच आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत. तर सर्वांनाच धक्का बसतो. सर्वांचा विश्वास असतो की मुक्ता असं काही करणार नाही, परंतु मुक्ताला काय चालू आहे काहीच कळत नाही. आदित्यने आपल्या विरुद्ध एवढी मोठी तक्रार केली आहे हे ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि तिला धक्काही बसलेला असतो. सर्वजण विचार करू लागतात, नक्की हेच काय चालू आहे? सर्वांमध्ये कुजबूज चालू असते आणि म्हणूनच स्वतः समोर येते आणि हात जोडत सर्वांना विनंती करते की हा आमचा फॅमिली मॅटर आहे, त्यामुळे प्लीज सर्वजण तुम्ही आलात तरी चालेल.
तर स्वातीने रिक्वेस्ट केल्यानंतर सर्व पाहुणे तिथून निघून जातात. तर मुक्ताला मात्र धक्काच बसलेला असतो. मुक्ता विचारू लागते, परंतु आदित्य कुठे आहे आणि आदित्यला जास्त भाजले आहे का? आदित्य कुठे आहे? कुठेच दिसत नाहीये. मुक्ता ही सावनीला विचारते की आदित्य कुठे आहे? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, प्लीज तुम्ही आदित्यला बोलावून घ्या. तर सर्वजण आदित्यला आवाज देऊ लागतात. तर सावनी ही मुक्ताला म्हणते, मुक्ता तू खरंच माझ्या मुलाला त्रास दिलायस का? तर मुक्ता म्हणते, नाही मी असं काहीही केलं नाहीये. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगत आहे की मी आदित्यला भाजलं वगैरे नाहीये. मी असं का वागेन आणि मी असं सूड वगैरे का घेईन? परंतु सावनी ही मुक्ताला खूप बोलत असते आणि म्हणू लागते, हे सगळं काही मुद्दामूनच केलंयस ना तू? तर मुक्ता म्हणते, नाही मी असं काहीही केलं नाहीये. एवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि आदित्यचा हात खरोखरच भाजलेला असतो आणि आदित्य मुद्दामून मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करतो आणि आदित्यला रडताना पाहून आणि आदित्यचा हात भाजलेला पाहून सर्वात जास्त मुक्तालाच वाईट वाटतं आणि म्हणूनच मुक्ता ही आदित्यजवळ जात असते. परंतु सावनी ही मुक्ताला बाजूला करते आणि आदित्यचा हात बघण्यासाठी पुढे जाते. मुक्ता ही कुठलाही विचार न करता लगेचच मलम आणण्यासाठी जाते आणि मुक्ता मलम घेऊन येते आणि आदित्यच्या हाताला लावण्यासाठी पुढे जाते. परंतु सावनी ही मुक्ताला बाजूला करत म्हणू लागते, लांब राहायचं, माझ्या मुलापासून लांब राहायचं. आणि मुक्ता, त्या दिवशी जे काही घडलं त्याचा सूड उगवण्यासाठीच तू हे सगळं काही केलंयस ना? अगं सागर समोर तर सगळं काही मिटण्याचं नाटक केलं होतं, परंतु तू किती भोळी आहेस ग आणि तू तर खरोखर नीच आहेस. तर आदित्य सुद्धा मुक्ताजवळ रागाने पाहत असतो. मुक्ताला मात्र आदित्यची खूप काळजी वाटत असते. मुक्ता ही सावनीला म्हणू लागते, सावनी तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला, परंतु अगोदर त्याच्या हाताला तुम्ही मलम तरी लावायला द्या. तर सावनी म्हणते, काय वा, म्हणजे हात तूच भाजायचा आणि त्यानंतर मलम लावण्यासाठी तूच पुढे येणार आहेस का? अगं एवढी नीच व्यक्ती मी कधीही पाहिली नव्हती. अगं तू लहान मुलाला सुद्धा सोडलं नाहीस, त्याला तू चटके दिलेस आणि माझ्या मुलाला चटके. अगं तुला काहीच कसं वाटलं नाही? परंतु इंद्राताईंना हे ऐकून धक्काच बसतो, कारण सर्वांचाच मुक्तावर विश्वास असतो. मुक्ता म्हणते, नाही मी असं काही केलं नाही. तर सावनी ही मुक्ताला विचारते, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर दे मुक्ता, तू हे सगळं काही केव्हा केलंयस? अच्छा, म्हणजे जेव्हा माझी हळद चालू होती ते तू तिथे येण्यासाठी उशीर झाला, म्हणजे तिथे येण्या अगोदर तू हे सगळे काही पराक्रम केलेस ना? माझ्या मुलाला त्रास दिलायस ना? परंतु तसाच त्रास मी तुझ्या मुलीला देऊ शकते, परंतु नाही, मी तसं करूही शकत नाही, कारण ती माझी सुद्धा मुलगी आहे. तर मुक्ता म्हणते, सावनी प्लीज माझं ऐकून घ्या, प्लीज त्याला अगोदर औषध लावा, त्याला किती त्रास होतोय बघा जरा. तर सावनी मात्र उगाचच कांगावा करत असते आणि मुक्ताला म्हणते, नाही मुक्ता, तू माझ्या मुलापासून लांब राहायचं आहे. सावनी मात्र मुक्ताला काही मलम लावायला देत नसते, तिला बाजूला करत असते. मुक्ता म्हणते, प्लीज सावनी, प्लीज माझं ऐकून घ्या. तर मुक्ता ही सावनीला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सावनी काही ऐकून न घेता मुक्ताला म्हणते, तू प्लीज बाजूला हो आणि आता मला हर्षला फोन करून दे. ती आदित्यला म्हणू लागते, आदित्य बाळा तुला खूप त्रास होतोय का? थांब, मी हर्षवर्धनला फोन करते. असं म्हणत ती हर्षला फोन करते आणि हर्षला म्हणू लागते, हर्ष आपल्या आदित्यचा हात भाजला आहे, तू लवकरात लवकर आपल्या डॉक्टरला पाठव ना. तर हर्षवर्धन सुद्धा मीही का तिथे असल्यामुळे नाटक करत म्हणू लागतो, आदित्यचा हात भाजला आहे? नाही नाही, हे कसं शक्य आहे? सावनी म्हणते, प्लीज हर्ष तू काहीही कर आणि कुठलाही डॉक्टर पाठवून दे आणि चांगल्यातला चांगला डॉक्टर पाठव. सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते, तिला आदित्यची काळजी वाटत असते, परंतु सावनी ही जास्तच कांगावा करत असते. तर हर्षवर्धन सुद्धा मुद्दामून नाटक करत म्हणतो की सावनी तू काळजी करू नकोस, मी लगेचच डॉक्टरांना पाठवून दे. तर हे सगळं काही मिहिकाने ऐकलेलं असतं. मिहिका ही हर्षवर्धनला विचारते, जिजू अहो काय झालं आहे? तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो की माझ्या आदित्यचा हात भाजला आहे, परंतु माझ्या आदित्यला बेस्ट ट्रीटमेंट झालीच पाहिजे आणि मिळायलाच हवी, थांबा मी डॉक्टरला कॉल करतो. असं म्हणत हर्षवर्धन डॉक्टरांना फोन करतो, परंतु डॉक्टर बाहेरगावी गेलेले असतात. तर त्यानंतर मिहिका हर्षवर्धनला म्हणते, जिजू तुम्ही घाबरू नका, पॅनिक होऊ नका, तुम्ही एक काम करा, तुमचे जे काही फॅमिली डॉक्टर असतील त्यांना तुम्ही फोन करा ना. तर हर्षवर्धन म्हणतो, हो आता मला त्यांनाच कॉल करावा लागेल. असं म्हणत हर्षवर्धन फॅमिली डॉक्टरांना कॉल करत बाजूला बोलत निघून जातो. तर मिहिकाला मात्र आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे मुक्ता ही म्हणू लागते, सावनी प्लीज ऐकून घ्या. तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, सावनी अहो लक्षात घ्या, मुक्ता डॉक्टर आहे आणि बेसिक उपचार तिला करू द्यात प्लीज. तर परंतु सावनी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. सावनी ही मुक्ताला म्हणते, मुक्ता तू माझ्या मुलापासून लांब राहायचं आहे, आदित्य हा माझा मुलगा आहे आणि त्याची मी आई आहे, त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यायची ही मला चांगलीच माहिती आहे. तर इन्स्पेक्टर साहेब सावनीला म्हणतात, मॅडम मला त्यांची स्टेटमेंट घेऊ द्या. तर सावनी म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब त्याला किती त्रास होतोय पाहताय ना तुम्ही, प्लीज तुम्ही नंतर स्टेटमेंट नाही का घेऊ शकत? प्लीज मला त्याची अगोदर काळजी घेऊन देत. तर इंद्राताई म्हणू लागतात, अगं डॉक्टर येईल तेव्हा येईल, परंतु औषध तरी लाव, त्या मुलाची अवस्था तुला पाहवत नाहीये का? फक्त तुला कांगावाच करायचा आहे का? परंतु सावनी काही कोणाचं ऐकून घ्यायला तयारच नसते आणि औषधही लावायला तयार नसते. तर इंद्राताई म्हणतात, नाही आता तर मी कोणाचं ऐकून घेणारच नाही, मीच औषध लावते. असं म्हणत मुक्ताच्या हातातील ते औषध घेतात आणि आदित्यला लावण्यासाठी पुढे येतात. तर सावनी त्यांना सुद्धा पुढे येऊ देत नाही आणि म्हणू लागते, थांबा, त्याला तुम्ही औषध लावायचं नाही, तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. तर सर्वजण
सावनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, सावनी हो प्लीज ऐकून घ्या, मी तुमच्या डोळ्यासमोरच त्याला औषध लावते, हवं तर तुमच्या समोर उभं राहून लावते, परंतु त्याचा चेहरा बघा ना, त्याला किती त्रास होतोय, प्लीज त्याला एवढा त्रास मला पाहवत नाही आहे. तर सावनी नाटक करत म्हणू लागते, माझ्या आदित्यच्या नशिबातच त्रास आहे आणि तू आणि सागर जोपर्यंत आमच्या आयुष्यात आहात तोपर्यंत माझ्या आदित्यच्या आणि माझ्या आयुष्यातलं दुःख कमी होणार नाही आहे. आणि मी सांगते ना की तुम्हीच हे सगळं काही मुद्दाम करत आहात. आणि आता मी शेवटचं सांगते की सर्वांनी माझ्या मुलापासून लांब राहायचं, नाहीतर मी. तर मुक्ताला मात्र खूप वाईट वाटत असतं. मुक्ता ही सावनीला काही प्रतिउत्तर करत नाही, कारण फक्त मुक्ताला आदित्यची काळजी वाटत असते आणि आदित्यच्या काळजीपोटी मुक्ता खूप रडत असते. परंतु सावनी काही कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते. तर इकडे आदित्यसुद्धा खूप रडत असतो, त्यालाही खूप त्रास होत असतो. सावनी ही मुक्ताच्या हातातली क्रीम खेचून घेते आणि आदित्यला लावण्यासाठी स्वतःच पुढे येते आणि आदित्यला ती क्रीम लावत असते. परंतु क्रीम लावत असताना सुद्धा आदित्यला खूप त्रास होत असतो आणि आदित्यला होणारा त्रास पाहून मुक्तालाही खूप त्रास होत असतो. मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सागरची मीटिंग चालू असते. तेवढ्यातच तिथे सई येते आणि सागरला म्हणते, पप्पा चल बाहेर चल, पटकन चल. तर सागर म्हणू लागतो, सई बाळा अगं 2 मिनिटं थांब, माझी मीटिंग तरी संपू दे. सई मात्र काही ऐकायला तयारच नसते. तर सागर हा सईला म्हणतो, सई बाळा आता जर तू मला त्रास दिलास ना तर मात्र मी मुक्ताईला नाव सांगेन. तर सई म्हणते, मुक्ताई. तर मुक्ताचं नाव घेतल्यावर सागरला धक्काच बसतो. सागर विचारतो, काय झालं आहे मुक्ताईला, काय झालं तुझ्या? तर सई म्हणू लागते, पोलीस घेऊन जाण्यासाठी आले आहेत आपल्या मुक्ताईला. हे ऐकल्यावर सागरला धक्का बसतो. सागर मीटिंग तिथेच टाकतो आणि धावतच तिकडे येतो. तर दुसरीकडे माधवीताई आदित्यला बर्फ लावून त्याला शांत करत असतात. तर तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि विचारते, हे काय चालू आहे? तर माधवीताई म्हणतात, आकांड तांडव करायची काहीही गरज नाही आहे, याला प्रथमोपचार म्हणतात आणि तुमचे जे कोण डॉक्टर यायचे आहेत ना ते येईपर्यंत हा प्रथमोपचार करावाच लागणार आहे. तर सावनी माधवीताईंना म्हणते, वा आई भाजलेल्या हातावर बर्फ चोळत आहे म्हणून त्यांचं कौतुक करू की मुलीने हात भाजला म्हणून तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ? मला तर काहीच कळत नाही की या घरामध्ये नक्की काय चालू आहे. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, नाही सावनी, मी असं काही केलं नाही आहे, मी आदित्यला कुठल्याही प्रकारचा चटका दिला नाही. तर सावनी ही मुक्ताला म्हणते, नाही म्हणजे आदित्य हे सगळं काही खोटं बोलत आहे का? तू असं काहीच केलं नाही आहेस का? म्हणजे तुला हे बोलत असताना लाजही नाही का वाटत? मिहीर, तू बघतोयस ना माझ्या बाबतीत होत होतं तोपर्यंत ठीक होतं, परंतु आता माझ्या मुलाच्या बाबतीत, परंतु हिची हिंमतच कशी झाली माझ्या मुलाला हात लावायची? तर मिहीरा सावनीला शांत करत म्हणतो, सावनी वहिनी असं का करेल सांग ना, वहिनीच्या मनात असा विचारसुद्धा येणार नाही. तर मिहीरसुद्धा मुक्ताची बाजू घेत असतो, त्यामुळे सावनीला धक्का बसतो. सावनी मिहीरला विचारते, परंतु अजूनही तुला असंच वाटतंय का मुक्ताने काहीच केलं नाही? तर मिहीर म्हणतो, हो, कारण मला खात्री आहे वहिनी असं काहीही करणार नाही. तर इंद्राताईंना सुद्धा मुक्ताविषयी खात्री असते. त्यांनाही माहीत असतं की मुक्ता असं कधीही काहीही करणार नाही. प्रत्येकाला खात्री असते की मुक्ता असं कधीच पाऊल उचलू शकत नाही. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि आदित्यचा भाजलेला हात पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं. सागर आदित्यची काळजी करत असतो आणि त्याला सावरत विचारतो, आदित्य तुला जास्त त्रास होतोय का, खूप दुखतंय का? तर आदित्य म्हणतो, नाही पप्पा एवढा त्रास होत नाहीये, तुम्ही आलायत ना मग आता मला लवकरच बरं वाटेल. तर माधवीताई म्हणू लागतात, परंतु हे पोलीस वगैरे? तर सागर म्हणतो, 1 मिनिट. सागर हा पोलिसांना विचारतो, इन्स्पेक्टर साहेब नक्की काय झालं आहे? तर इन्स्पेक्टर साहेब सागरला म्हणतात की तुमच्या मुलाने कंप्लेंट केली आहे की त्याची सावत्र आई त्याला खूप त्रास देत आहे, हाताला चटके वगैरे लावत आहे आणि म्हणूनच आम्ही मुक्ता यांना अटक करण्यासाठी इथे आलो आहोत. मुक्ता कोळी, आता तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागणार आहे. तुमच्या घरामध्ये फंक्शन होता आणि म्हणूनच आम्ही एवढा वेळ शांत होतो, परंतु आता आम्हाला थांबता येणार नाही, तुम्ही प्लीज आमच्यासोबत चला. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे. मुक्ता ही सागरला आवाज येत म्हणते, सागर. तर सागर हा मुक्ताला हातानेच इशारा करून थांबायला सांगतो आणि त्यानंतर सागर हा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज मला एकदा माझ्या मुलाशी बोलायला मिळेल का? कारण मला माहीत आहे की असं काहीही मुक्ता करणार नाहीत आणि मुक्ता असं करतील असं मला वाटत नाही. सत्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताला घेऊन जायला देणार नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, परंतु त्यासाठी आम्ही आहोतच ना. तर सागर म्हणतो, परंतु मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे त्या मुलाशी मला प्लीज 2 मिनिटं बोलू द्या. तर इन्स्पेक्टर साहेब सागरला परवानगी देतात. सागर आदित्यला विचारतो, आदित्य आता मला सांग मुक्ताने तुझा हात कसा भाजला आहे? तर आदित्य घाबरतच म्हणतो, ते आम्ही दोघे बसलो होतो तेव्हा त्यांनी. तर सागर म्हणतो, हो परंतु कसा? तर आदित्य म्हणतो, गरम पाण्यात. सागर म्हणतो, हो परंतु त्यांनी कधी बुडवला आणि कसं काय बुडवला आहे? तर आदित्य घाबरतच म्हणतो, ते आम्ही इथे दोघंजण
बसलो होतो त्याच वेळी त्यांनी माझा हात. तर सागर म्हणतो हो, परंतु त्या तुझ्यासोबत कधी बसल्या होत्या? कारण एकतर त्या माझ्यासोबत होत्या आणि त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमामध्ये बिझी होत्या, त्यामुळे तुझ्यासोबत बसायला त्यांच्याजवळ वेळच नव्हता. मग त्यांनी हा हात तुझा कधी भाजला आहे? आणि हो, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, त्यांनी हात धरून बुडवला त्या पाण्यामध्ये की तुला सांगितलं होतं? तर आदित्य घाबरतच म्हणतो की त्यांनी मला सांगितलं होतं. तर सागर म्हणतो त्यांनी सांगितलं आणि तू हात बुडवलास, परंतु मला सांग त्यांचं कधीपासून तू ऐकायला लागलास? कारण आजपर्यंत त्यांचं तू कधीच ऐकलं नव्हतास. नेमकं काय घडले ते आदित्य खरंच सांग. तर आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. तर सागर आदित्यला म्हणतो आदित्य, तुला खरं सांगावंच लागेल, कारण त्या तर इथे होत्या आणि त्यांनी तुझा हात जर भाजला असेल मग तेव्हा तू काहीच बोलला नाहीस आणि जेव्हा तुझा हात भाजला तेव्हा सुद्धा तू ओरडला नाहीस. मग पोलीस आल्यानंतरच कसं काय ओरडलास? मला खरंच सांग आदित्य, हा हात नक्की कोणी भाजला आहे? तर त्यावेळी मात्र आदित्य खूप घाबरून गेलेला असतो. सागर आदित्यला म्हणतो यावेळी जर तू मुक्ताला खोटं बोलून अडकविण्याचा प्रयत्न केलास ना आदित्य, तर मात्र मी पोलीस कंप्लेंट तुझ्या विरुद्धच करणार आहे आणि तुलाच पोलीस अटक करतील. तर सावनी ही सागरला म्हणते सागर, तू हे काय बोलत आहेस? अरे आपल्या मुलाच्या विरोधात तू बोलत आहेस, या मुक्ताची बाजू घेऊन तू पोलिसांना आपल्या मुलाला अटक करायला सांगणार आहेस? तर सागर सावनीला म्हणतो 1 मिनिट, मी जे काही बोलत आहे ना ते अगोदर ऐकून घे. तर त्यानंतर सावनी मात्र शांतच होते. तर सागर रागानेच आदित्यला विचारतो आदित्य, मी तुला काय विचारत आहे अजूनही खरं सांग. तर आदित्य खरं बोलत म्हणतो की मुक्ताने माझा हात भाजलाच नाही, हे सगळं काही मीच केलं होतं. हे सगळं काही सत्य समोर आल्यानंतर सागर रागानेच आदित्यवर हात उगारतो, परंतु त्यावेळी थांबतो, कारण मुक्ताने इशाऱ्याने सागरला थांबवलेलं असतं. आदित्यने सत्य कबूल केलेलं असतं आणि आदित्य खूप घाबरून गेलेला असतो, परंतु सागरला आदित्यचा खूप राग आलेला असतो. सागर हा आदित्यजवळ रागाने पाहू लागतो. मुक्ताला सुद्धा हे सगळं सत्य समजल्यामुळे मुक्तालाही धक्का बसलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर हा सावनीला म्हणतो आता तुझ्यासोबत मी एक दिवसही माझ्या मुलाला राहू देणार नाही. हे ऐकल्यावर सावनीला धक्काच बसतो. सावनी ही मुक्ताची माफी मागत म्हणते की मुक्ता, मी तुझी माफी मागत आहे, परंतु एक तरी बाळ माझ्यासोबत असून दे गं. अगं माझ्यासोबत जर एकही बाळ नसेल तर मी काय करू सांग ना मुक्ता, मी तुझ्यासमोर हात जोडत आहे. तर दुसरीकडे हर्षवर्धन आदित्यला फोन करतो आणि म्हणू लागतो तुझ्या आईला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्या सगळ्यांना आपण धडा शिकवायचा आहे. तर आदित्य सुद्धा हो म्हणतो. तर दुसरीकडे मुक्ता ही सागरला म्हणते सागर, माझी एक गोष्ट लक्षात घ्या, सईसाठी आपण जेव्हा कोर्टात विचारलं होतं तेव्हा सईला जज साहेबांनी विचारलं होतं की तुला कोणाजवळ जायचं आहे, तेव्हा सईने तुमचं नाव न घेता माझं घेतलं होतं आणि ती म्हणाली होती की मला मुक्ताईजवळ जायचं आहे. मग आता जर आपण कोर्टात पुन्हा एकदा आदित्यबद्दल विचारलं तर आदित्य तुम्हाला निवडेल का? तुम्हाला खरंच असं वाटतंय का? तर मुक्ताचा हा प्रश्न ऐकून सागर हा मुक्ताकडे पाहू लागतो. आता नक्की सागर पुढे काय पाऊल उचलणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.